नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीताज ड्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज मी कप केक बनवणार आहे। खूप सिंपल आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमधून मी हा पूर्ण मैदा आधी चाळून घेणार आहे। तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे। तर इथे मैदा पूर्ण चाळून झालेला आहे। मैदा झाल्यानंतर इथे मी 3/4 कप पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर तुम्ही आपली नॉर्मल साखर असते ती सुद्धा तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता। तर इथे मी 3/4 कप पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर सुद्धा आपल्याला त्या चाळणीवरती चाळून घ्यायची आहे। तर इथे पिठी साखर सुद्धा छान आपली चाळून झालेली आहे। तर पिठी साखर नंतर मी इथे 1/8 कप कोको पावडर घेतलेले आहे। तर कोको पावडर सुद्धा मी चाळणीवरती चाळून घेते। तर इथे कोको पावडर सुद्धा चाळून झालेली आहे। कोको पावडर नंतर 1/4 टीस्पून याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर 1/4 टीस्पून मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। बेकिंग सोडा, मीठ आणि बेकिंग पावडर सुद्धा मी चाळणीवरती चाळून घेतलेली आहे। तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर आपल्याला आधी पूर्ण जे आपण मिश्रण घेतलेलं आहे ते आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये आधी तेल ॲड केलेलं आहे, ऑइल ॲड केलेलं आहे। इथे मी ऑइल 3/4 कप मी इथे घेतलेलं आहे। तेल ॲड करून झाल्यानंतर 3/4 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे। तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा घेऊ शकता किंवा दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता। इथे मी तुम्हाला पाण्यामध्ये पूर्ण कपकेक बनवून दाखवलेला आहे आणि तो छान फ्लफी असा होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो। दूध नसलं तरी तुम्ही पाण्यामध्ये खूप उत्तमरित्या कपकेक बनवू शकता। तर इथे पाणी ॲड करून झाल्यानंतर इथे आधी आपल्याला ते पूर्ण मिश्रण फेटून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे। व्हॅनिला इसेन्स ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर 1-2 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये व्हिनेगर ॲड करायचं आहे। व्हिनेगर ॲड केल्याने आपला केक छान फ्लफी होतो, छान फुगतो। तर व्हिनेगर ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 1-2 सेकंद ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते लगेचच या कपकेकच्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे। आधी आपल्याला ओव्हन 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर पूर्ण मोल्डमध्ये मी पूर्ण बॅटर भरून घेतलेलं आहे। बॅटर भरून झाल्यानंतर आपल्याला ते टॅप करायचं आहे आणि 20 मिनिट्ससाठी आपल्याला ते ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 20 मिनिट्स झालेले आहेत आणि आपले कपकेक छान फ्लफी झालेले आहे, छान फुगलेले आहेत। तर इथे आता मी तुम्हाला दाखवते। मोल्डमधून तुम्ही इझिली कपकेक बाहेर काढू शकता, न मोडता, न तुटता। आणि इथे आपला केकसुद्धा छान बेक झालेला आहे, छान फ्लफी असा झालेला आहे आणि बघू शकता मोल्डला अजिबातच बॅटर चिकटलेलं नाही आहे आणि ते आपला केकसुद्धा छान सॉफ्ट असा झालेला आहे, स्पॉन्जी असा झालेला आहे। तर इथे आपला सिंपल सोपा असा कपकेक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कपकेक नक्की ट्राय करून बघा। भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।